नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पंकज पाटील तुमचे इयत्ता 6वीच्या मराठी विषयाच्या डिजिटल क्लासमध्ये स्वागत करतो. आजच्या आपल्या पाठाचे नाव आहे सुगरणीचे घरटे. पाठ नंबर 5, पाठ क्रमांक 5, सुगरणीचे घरटे. पाठाच्या नावावरूनच आपल्या सर्वांना समजले असेल की सदर पाठ सुगरण नावाच्या पक्ष्याशी निगडीत आहे. पाठाची सुरुवात करण्याआधी आपण थोडक्यात पाठाचा परिचय करून घेणार आहोत. बघा, शाळेच्या परिसरातील निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटी बांधत होता. ते दृश्य अतुल, नयना, जॉन व सिमरन यांनी पाहिले. त्यांनी पक्षाच्या कसबाची वाखाणणी केली. गुरुजींनी सुगरण पक्षाची व त्याच्या कौशल्याची माहिती मुलांना दिलेली आहे. बघा, सुगरण पक्षी जो आहे या पक्षीला मराठीमध्ये विणकर तसेच गवळण असेही नाव आहे. हिंदीमध्ये सोनचीड, संस्कृतमध्ये सूचीमुख, पीतमुंड आणि इंग्रजीमध्ये विवर बर्ड अशी नावे आहेत. सुगरण हा पक्षी चिमणीच्या आकाराचा, म्हणजेच लहान चिमणी जी असते त्या लहान चिमणीच्या आकाराचा पक्षी आहे. पिवळ्या धम्मक रंगातील हा पक्षी घरटी बांधण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहे. सुगरण हा पक्षी प्रामुख्याने बाभळीच्या झाडावर सुबक अशी घरटी बनवत असतो. सुगरणीच्या घरट्याचा आकार आपल्याला चित्रात दाखवल्याप्रमाणे बघा, लांब गोलाकार असा आकार सुगरणीच्या घरट्याचा असतो. या घरट्याचे प्रवेशद्वार हे खालच्या बाजूने असते. जो खालचा भाग, निमुळत्या स्वरूपाचा जो खालचा भाग आहे त्या भागातून या घरट्याचं प्रवेशद्वार असते व वरचा जो गोल असा भाग आहे त्या भागामध्ये 2 किंवा 3 असे कप्पे बनवलेले असतात. सुगरण पक्षाचा आकार जो आहे तो लहान चिमणीचा आकार जेवढा असतो, म्हणजे जवळपास एक 15 सेंटीमीटर लांबीची ही सुगरण पक्षी असतो. सुगरण पक्षी एका वेळी 2 ते 4 अंडी घालत असते आणि त्यांना उबवून त्यांच्यातून पिल्लं बाहेर येत असतात. विशेषतः सुगरण पक्षी जो आहे तो भात शेती जी आहे, भात शेतीच्या प्रदेशात थव्याने राहणारा असा हा सुगरण पक्षी आहे. तसेच उभ्या पिकावरती जे धान्य येतं ते, त्याचबरोबर कीटक खाण्यामध्ये, म्हणजे सुगरण पक्षी आपलं अन्न म्हणून कीटक आणि धान्य खात असतो. तर आपण आता पाठाकडे वळूया. बघा, पाठ क्रमांक 5, सुगरणीचे घरटे, पान नंबर 9 वरती आपल्याला दिलेला जो पाठ आहे त्याच्यावरती पहिला परिच्छेद जो आहे तो आपण बघूया. शाळेच्या परिसरात असलेल्या निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधत होता. अतुल, नयना, जॉन व सिमरन रोज तेथे थोडा वेळ थांबायचे. सुगरण पक्षी कसे घरटे बांधतो याचे निरीक्षण करायचे. त्याच्या हालचाली त्यांचे मन मोहून टाकायच्या. कुठे घाई नाही, गडबड नाही, सगळे कसे नियोजनबद्ध, असे नयना नेहमी म्हणायची. तिला त्याच्या कामातला सफाईदारपणा, नीटनेटकेपणा आवडायचा. जॉनला त्याची चिकाटी, तर अतुलला त्याची कष्टाळू वृत्ती भावून जायची. सिमरनला वाटायचे की किती मेहनती आहे हा पक्षी, आपल्या सुगरणीसाठी व पिल्लांसाठी एवढे सुरेख घरटे बांधतो, त्यासाठी अपार मेहनत घेतो. खरंच खूपच जबाबदार व कुटुंबवत्सल पक्षी आहे हा. बघा, सुगरण पक्षाविषयी जी माहिती आपल्याला या पहिल्या परिच्छेदात दिलेली आहे, या पहिल्या परिच्छेदात आपल्याला शाळेतील 2-3 मुलांचं जे संभाषण आहे ते दिसतं. जसं की अतुल, नयना, जॉन आणि सिमरन ही शाळेला जाणारी मुलं आहेत आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की शाळेत जाताना त्यांना रस्त्यात ज्या एका झाडावरती, म्हणजेच निंबाच्या झाडावरती सुगरण पक्ष्यांनी जे घरटे बांधलेले आहे त्याच्याबद्दल त्यांची चर्चा चालू आहे. तर त्यांनी सुगरण पक्षाचे त्यांना जे आवडलेले गुण आहेत ते या परिच्छेदात सांगितलेले आहेत. जसं की नयना काय सांगते की सुगरण पक्षी कसा आहे, सफाईदार. सुगरण पक्षीचं जे काम आहे ते सफाईदारपणाने व नीटनेटक्यापणाने तो करतो. जॉन काय सांगतो की सुगरण पक्षी चिकाटीने काम करतो. अतुल सांगतोय
की सुगरण पक्षी कष्टाळू वृत्तीने आपलं काम करतो आणि सिमरनने सुगरणीचा कोणता गुण शोधलेला आहे तर मेहनतीपणा. म्हणजेच एक एक गवताची काडी कापूस गोळा करून सुगरण पक्षी काय करत असतो, अथक मेहनत करून आपलं घरटं बनवत असतो. पुढचा परिच्छेद बघा. मुले घरटे पाहत असताना तिथे गुरुजी आले. गुरुजींनी मुलांना विचारले, काय रे मुलांनो, काय पाहत आहात? मुलांनी घरट्याकडे बोट दाखवले आणि म्हणाले, गुरुजी पहा ना, सुगरण पक्षाने किती छान घरटे बांधले आहे. गुरुजींनी घरट्याकडे पाहिले. ते मुलांना म्हणाले, मुलांनो, सुगरण पक्षी नीटनेटके आणि मजबूत घरटे बांधतो. गवताच्या बारीक पण चिवट काड्या गोळा करतो आणि आपल्या चोचीने सुबक व भारी घरटे विणतो. नक्षीदार विण पाहूनच या पक्षाला सुगरण असे नाव दिले आहे किंवा त्याला सुगरण असे म्हटले जाते. तर बघा, इथे आपल्याला या ओळींमध्ये लेखकांनी काय सांगितलेलं आहे की मुले ज्यावेळी हे घरटे पाहत होते त्यावेळी तिथे कोण आलेले आहेत, गुरुजी आलेले आहेत. आणि गुरुजींनी सुद्धा सुगरण पक्षाची जी गुण वैशिष्ट्ये आहेत ती सांगितलेली आहेत. जसं की सुगरण पक्षी मेहनत करतो, चिवट काड्या गोळा करतो आणि आपल्या चोचीने काय करतो, भारी भक्कम असे घरटे विणतो. पुढे बघा, अशी सुबक आकाराची सुरेख घरटी तो बांधत असतो. सुगरण मादी त्याचे निरीक्षण करते. राहायला योग्य व मजबूत असेल अशा घरात राहणे ती पसंत करते. निंब बाभळीच्या झाडाच्या फांदीला हे घरटे झोक्यासारखे टांगलेले असते. वादळातही हे घरटे शाबूत राहते. त्याच्या घरट्याची सर कोणत्याही इतर पक्षाच्या घरट्याला येत नाही. गुरुजींनी सुगरण पक्षाची वाखाणणी केली. बघा, गुरुजी काय सांगतात की सुगरण पक्षाची सर ही कोणत्याच दुसऱ्या पक्षाच्या घरट्याला येणार नाही. म्हणजे सुगरण पक्षी जे घरटं विणतो ते घरटं दुसरा कोणताही पक्षी तशा पद्धतीचं घरटं बांधू शकत नाही. सुगरण पक्षी जो आहे तो निंब बाभळ अशा झाडांच्या फांद्यांना घरटे बांधतो आणि ते घरटे इतके मजबूत असते की वादळात सुद्धा ते घरटे पडत नाही, तुटत नाही किंवा कितीही जोराचा पाऊस आला तरी त्या घरट्यामध्ये पाण्याचा एक थेंबही जात नाही. अशा प्रकारे वाखाणणी करणे म्हणजे त्याची स्तुती करणे. सुगरण पक्षाची स्तुती अशा प्रकारे गुरुजींनी केलेली आहे. पुढे बघा, बऱ्याच दिवसांनी पुन्हा मुले निंबाच्या झाडाजवळ आली. पाहतात तर काय, सुगरण पक्षाचे घरटे बांधून पूर्ण झाले होते. झाडाच्या फांदीवर बसून घरट्याचे निरीक्षण करणारी सुगरण त्यात राहायला आली होती. नैना म्हणाली, सुगरण पक्षी किती आकारबद्ध घरटे बांधतो, तेही चोचीने. आपल्याला असे घरटे तयार करता येईल का? किती कसबी विणकर आहे हा. आता सुमनने काय केलेलं आहे, तिने सुद्धा सुगरण पक्षाचं कौतुक केलेलं आहे की किती कसबी विणकर आहे. म्हणजे सुगरण पक्षासारखा दुसरा कसब म्हणजेच जी त्याची घर बांधण्याची पद्धत आहे आपल्याला या घरट्यामध्ये बघा दिसतं आहे. एक एक गवताची काडी आणून त्याने काय केलेलं आहे, हे घर बांधायला सुरुवात केलेली आहे. बघा, या चित्रातही त्याच्या तोंडामध्ये एक गवताची काडी दिसते. अशा प्रकारच्या गवताच्या काड्या गोळा करून करून सुगरण पक्षी सुंदर असं घरटं पूर्ण करत असते. अशा प्रकारे सुगरण पक्षाची जी ही कला आहे घर बांधण्याची, तर ही कला दुसऱ्या कोणत्याच पक्षाला अवगत नाही. म्हणून या पक्षाचं नाव सुगरण असे पडलेले आहे. आपण सुद्धा इतकं सुंदर घरटं आपल्या हातांनी विणू शकणार नाही, तितकं सुंदर घरटं सुगरण पक्षी फक्त आपल्या चोचीने विणत असतो. अशा प्रकारे हा पाठ आपला इथे संपलेला आहे. आपण या पाठातले एकदा कठीण शब्द जे आहेत ते एकदा बघून घेऊया. तर मजबूत म्हणजे पक्के, नियोजनबद्ध म्हणजे योजना आखून, सफाईदारपणा म्हणजे स्वच्छता, चिकाटी म्हणजे जिद्द, कष्टाळू वृत्ती म्हणजे मेहनत करण्याचा स्वभाव, सुरेख म्हणजे सुंदर, अपार म्हणजे खूप पुष्कळ, कुटुंबवत्सल म्हणजे कुटुंबाविषयी प्रेम असलेला,
विणकर म्हणजे धागे एकमेकात गुंफून विणण्याचे काम करणारा. चिवट काड्या म्हणजे न तुटणाऱ्या काड्या. सुबक म्हणजे सुंदर. भारी म्हणजे मूल्यवान. वीण म्हणजे गुंफण. मादी म्हणजे पशुपक्ष्यांमधील स्त्री जात. वादळ म्हणजे तुफान. आकारबद्ध म्हणजे चांगल्या पद्धतीने बांधलेले. कसबी म्हणजे कौशल्य असलेला किंवा कुशल. हे सर्व शब्दार्थ आपल्याला लिहायचे आहेत आणि पाठ करायचे आहेत. त्यानंतर पाठात आलेले वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ आपण बघूया. निरीक्षण करणे म्हणजे नीट बारकाईने पाहणे. शाबूत राहणे म्हणजे टिकून राहणे. वाखाणणी करणे म्हणजे स्तुती करणे. धड्याखाली आलेला जो व्याकरणाचा भाग आहे विरुद्धार्थी शब्दाचा, तोही मी तुम्हाला याच इथे सांगून देत आहे. जसं की जबाबदारचं विरुद्धार्थी काय येईल? बेजबाबदार. मजबूतचं विरुद्ध ठिसूळ किंवा कमकुवत. योग्य विरुद्धार्थी अयोग्य. पूर्ण विरुद्ध अपूर्ण. काही शब्द दिलेले आहेत पाठाखाली ज्यांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे. वाक्यात उपयोग करणे म्हणजे दिलेला शब्द वाक्यात वापरून एक अर्थपूर्ण वाक्य बनवणं. जसं की सुबक. सुबकवरून काय आपण वाक्य बनवू शकतो? सीमा खूप सुबक चित्र काढते. कसब, मूर्तिकारांची मूर्ती बनवण्याची कसब वाखाणण्यासारखी आहे. चिकाटी, चिकाटी असेल तर कोणतेही काम नीट होते. आणि मजबूत, प्राचीन काळातील ऐतिहासिक इमारतींचे बांधकाम मजबूत आहे. पुढे आपल्याला बघा काही शब्द दिलेले आहेत. त्यापैकी सुगरण पक्षाला लागू होणारे शब्द शोधायचेत आणि आकृती पूर्ण करायची. जसं की सुगरण कशी होती? कसबी होती, कुटुंबवत्सल होती, चिकाटी होती, सुगरणीमध्ये नीटनेटकीपणा होता, कष्टाळू वृत्ती होती आणि जबाबदारपणा होता. तर हे जे धड्याखालचे काही प्रश्न आहेत ते सुद्धा मी इथे तुम्हाला दिलेले आहेत. धड्याचा संपूर्ण स्वाध्याय अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे. प्रस्तुत पाठ तुम्हाला समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.